कशा आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. तर मैत्रिणींनो, बरेच जण म्हणतात की घराला डेकोरेट करण्यासाठी पैसा हवा आणि मी माझ्या भरपूरशा व्हिडिओजमधून तुमच्यासोबत शेअर करत असते की जर इच्छा असेल, घराला डेकोरेट करण्याची आवड असेल, तर आपण घरातल्याच वस्तूंचा वापर करूनसुद्धा घराला डेकोरेट करू शकतो. काही मी वस्तू बनवल्या होत्या, त्याच विचार केला की तुमच्यासोबत व्हिडिओ देखील शेअर कराव्या. आणि हा रविवारचा आणि त्याचबरोबर कालचा ब्लॉग आहे. सहसा रविवार म्हटला की दिवस आरामातच असतो, पण आज आम्हाला कुठेही फिरायला जायचं नव्हतं. नवरोबांना बाल्कनी क्लीन करायची होती. मग मी विचार केला की काल काही वस्तू मी बनवलेल्या होत्या आणि त्याचबरोबर आज ना मी एक दुधीच्या मीन्स लौकी भोपळ्याच्या कोफ्त्याची रेसिपी ट्राय केली होती, तर ती तुमच्यासोबत शेअर करावी. त्याचबरोबर मी हे काही किचन टॉवेल्स बनवले होते. तर सर्वात प्रथम मी एक सवय टाकली आहे की किचनमध्ये आल्या रोजचे सगळे जेवढेही किचन टॉवेल्स असते ते चेंज करून घेते, म्हणजे जसं मला वेळ मिळाला तसा, आणि त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तर नेहमी रविवार असला ना तर मी उशिराच उठते. त्यानंतर मग नाश्ता, आरामात जेवण, असं काहीतरी दिवस असतं आणि पूर्ण दिवस सहसा कामातच जातो. पण आज विचार केला की आपण आज रोजचंच रुटीन फॉलो करूया. तर पहिले मी लवकर अंघोळ करून घेतली आणि त्यानंतर मी इथे जेवणाची देखील प्रिपरेशन करणार आहे आणि नाश्त्याला सिंपल असा उपमा बनवणार आहे. आज ना टिफिनची घाई नसल्यामुळे मी रात्री डिसाईडच करून ठेवलं नव्हतं की उद्या काय बनवायचं. सहसा माझा रविवारचा दिवस ना अगदी असा आळसपणाचा असतो, पण आज ना मला व्हिडिओचं एडिटिंग करायचं होतं, त्यामुळे लवकरात लवकर चाललं आहे. रोज ना डिसाईड असतं की भाजीला काय बनवायचं आहे, पण आज रविवार असल्यामुळे टिफिनचीही घाई नव्हती. त्यामुळे मटकी तर भिजत घातली होती, पण मोड आणायला ठेवायचीच विसरले. तर विचार केला की फ्रीजमध्ये लौकी होती, तर तुम्ही बघा लौकीला मी ना असं कट करून ठेवल्यानंतर सिल्वर फॉईल लावून ठेवते. 2 दिवसाआधी ही लौकी मी सांबारसाठी कट केली होती आणि तेव्हा हा सिल्वर फॉईल लावला होता आणि बघा आत्ताही किती फ्रेश आहे. जर तुम्ही फ्रीजमध्ये कुठल्याही भाज्या कट करून ठेवत असाल ना, तर बरेचदा काय होतं, जसं आता उन्हाळा लागतो आहे तर वॉटरमेलन वगैरे आणतो, मीन्स टरबूज वगैरे आणलं की अर्धा टरबूज वगैरे फ्रीजमध्ये ठेवला जातो. बरेचशा आपण वस्तू असतात ज्या मोठमोठ्या असतात आणि मग फ्रीजमध्ये खुल्या ठेवाव्या लागतात, त्याला आपल्याला एखाद्या डब्यामध्ये ठेवता येत नाही. जसं आता लौकी ही मोठी असते तर ती मला डायरेक्टली बास्केटमध्येच ठेवावी लागते. मग अशा ज्याही भाज्या किंवा फळं असतात ना, त्यांचा कट केलेला भाग मी सिल्वर फॉईलनी कवर करून ठेवते. त्यामुळे काय होतं की फ्रीजमध्ये त्याचा वासही पसरत नाही आणि मग त्याला झाकायला कुठलं भांडंही लागत नाही आणि तो वरचा जो भाग असतो तो काळाही पडत नाही. जर कधी तुम्ही भाज्या फ्रीजमध्ये खुल्या ठेवत असाल ना, तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. आणि कांदा असेल किंवा टमाटर असेल तर मग तो छोट्याशा जागेमध्येही स्टोअर केला जातो. त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत एक कंटेनर शेअर केला होता मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्या कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता. नाहीतर मग अशा प्रकारे मी जसं सांगितलं की सिल्वर फॉईलने कवर करून ठेवा, तरी देखील वास फ्रीजमध्ये पसरत नाही. आज ना नाश्ता बनवायला थोडासा उशीरच झाला. 10 वाजलेले आहे आणि सर्वांना भूक लागली होती, त्यामुळे इकडे पहिले पापड तळून घेतले आणि त्याचबरोबर लौकीच्या कोफ्त्याची भाजी मी बनवणार आहे. मला खूप आवडते आणि घरातलेही सगळे आवडीने खातात. नॉर्मल जर लौकीची भाजी बनवली ना तर मग त्यात बटाटा घालावा लागतो आणि आज बटाटा नव्हता, त्यामुळे मग विचार केला की बरेच दिवस झाले ही भाजी नाही बनवली आहे, तर मग ही भाजी बनवली. तर पहिले हे जे लौकीचे कोफ्ते होते ते मी तळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जशी नॉर्मल मसाल्याची ग्रेव्ही बनवतो ना, त्याच पद्धतीने मी ग्रेव्ही बनवणार आहे. तर इकडे कोफ्ते देखील तळायला घेतले आणि इकडे ग्रेव्हीची देखील प्रिपरेशन करत आहे. तर यावेळेस ना मी थोडंसं ग्रेव्ही बनवताना काजू देखील ॲड केले होते व ही भाजी ना खूपच छान लागते. अगदी लौकी खिसून घ्यायची आहे, त्यामध्ये बेसिकचे मसाले घालायचे. मी भरपूर कोथिंबीर घातली आणि बेसन, वाटेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता आणि मस्त अशी ग्रेव्ही जशी आपण मसाला वांग्याच्या भाजीसाठी किंवा तुम्ही तुमच्या आवडीने कुठलीही ग्रेव्ही बनवू शकता आणि त्यामध्ये हे कोफ्ते सोडायचे आहे. अगदी भाजी टेस्टी लागते. घरातला न खाणारा व्यक्तीही आवडीने खातो. आमच्याकडे ना नॉर्मली लौकीची भाजी खरंच आवडत नाही, पण या पद्धतीने बनवली की सगळेजण आवडीने खातात. त्याचबरोबर नाश्त्याला उपमाही रेडी केला आणि भाजी देखील रेडी आहे. सगळं तुमच्यासोबत शेअर करत बसलं असतं तर व्हिडिओ मोठा झाला असता आणि सहसा काही भाज्या प्रत्येकाला माहितीच असतात, त्यामुळे रेसिपीही मी जास्त शेअर केली नाही. 11:30 वाजता माझं सगळं काम निपटलं होतं आणि हा आता कालचा व्हिडिओ मी यामध्ये ॲड करते. तर काल शनिवार होता. तुम्ही माझ्या बरेचशा व्हिडिओजमध्ये ही माझी किचन रॅक तर बघितलीच असेल आणि माझ्याकडे ना या लोणच्याच्या बरण्या होत्या. मी यांचा मसाल्यासाठी वापर करते. तर बरेच दिवसापासून ना मला या लोणच्याचे जे झाकण आहे ना ते चेंज करायचे होते. तर आज विचार केला की याच्यासाठी नवीन झाकण मागवायचे. तर मी साईडला तुम्हाला इमेज दाखवते. तर अशा वेगवेगळ्या कलरचे झाकण ऑनलाईन विकत मिळतात.
खूप जास्त प्राइझी नसते, 150पर्यंत वगैरे प्राईज असते. पण विचार केला की माझ्या बॉटलचे झाकण छानच आहे, तर याला आपण पेंट केलं तर पहिले तर विचार केला की ॲक्रिलिक कलरने पेंट करावं. पण जे ॲक्रिलिकचे छोटे-छोटे काचेच्या बॉटल तुम्ही भरपूरशा व्हिडिओजमध्ये वगैरे बघितल्या असेल, तो जो कलर असतो ना, तो वॉश केल्यानंतर निघून जातो. तर माझ्याकडे एक छोटासा पेंटचा ब्लॅक कलरचा डब्बा होता. तर विचार केला की त्यानेच या झाकणांना पेंट करावं. बघा, वेगवेगळ्या कलरचे झाकण असले ना, तर ते दिसायला छान दिसत नाही. का सेम कलरचे झाकण असेल ना, तर कोणाला कळणार देखील नाही की या लोणच्याच्या बॉटल्स आहे. तुम्ही कुठल्याही बॉटल्स यूज करा. म्हणजे आपल्या घरात भरपूरदा जॅमच्या बॉटल्स येतात, कॉफीच्या काचेच्या बॉटल्स येतात, अशा लोणच्याच्या बॉटल्स येत असतात. पहिले ना नवीन-नवीन लग्न झालं ना, तर आम्हाला लोणचं विकत घ्यायची खूप जास्त सवय होती. आता आमचं नवीन घर असल्यापासून सासू-सासरे असतात, तर माझ्या सासू वगैरे नवीन लोणचं बनवत असते आणि मेल्यामध्ये ना आजकाल खूप सुंदर-सुंदर लोणचं मिळतात. टेस्टी अगदी. मी तुमच्यासोबत शेअरही करेल कधी. आणि ते घरगुती बनवलेले असतात, प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नसतात, तर ते लोणचं आम्ही विकत आणत असतो. त्यामुळे आता या बॉटल्स आणणं आमच्याकडे बंद झालेले आहे. पण जेव्हापासून माझ्याकडे या बॉटल्स आहे ना, मी काय केलं की याच्यावर जे स्टिकर्स लागलेले असतात ते पहिले रिमूव्ह केलं, जेणेकरून ते दिसायला छान दिसेल. आणि आज विचार केला की या झाकणांना कलर करावं. त्यानंतर तुम्ही माझं हे सिंक ऑर्गनायझर बघितलं असेल, दिसायला छानच दिसत आहे ना, पण याला जंग लागलेला आहे आणि याचं भरपूरसं पेंट आहे ते उखडलेलं आहे. बरेच दिवसापासून माझं चाललं होतं की यांना पेंट करायचा, पण आज मात्र मुहूर्त निघाला. पहिले तर मी याला सँड पेपरने व्यवस्थित घासून घेतले, कारण भरपूरसं जे पेंट होतं ते उखडलं होतं आणि त्यावर पेंट केलं तर मग प्लेन दिसणार नाही. त्यामुळे व्यवस्थित घासून घेतलं. त्यानंतर सगळ्या वस्तूंना पेंट करून घेतलं. पहिले विचार केला की जे झाकण आहे ना, त्यांना गोल्डन कलर करावं, पण माझ्याकडे गोल्डन कलर नव्हता. ॲक्रिलिकचा होता, पण ॲक्रिलिकचा कलर मी तुम्हाला सांगितले की वॉश केल्यानंतर निघून जातो. आणि हा जर नॉर्मल एशियनचा आहे कदाचित हा पेंट. याने जर पेंट केलं तर तुम्ही कितीही वॉश जरी केलं, कितीही धुतलं घासून, तरी देखील निघणार नाही. त्यामुळे अगदी ₹50 ला बॉटल मिळते. तुमच्याकडे देखील अशा प्रकारच्या लोणच्याच्या बॉटल किंवा जामच्या किंवा कॉफीच्या बॉटल असेल ना, त्यांच्या झाकणांना पेंट करा, जेणेकरून ते अगदी मार्केटसारखे दिसतील. तर माझा लिव्हिंग रूममधला सोफा तुम्ही माझ्या बरेचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तर बरेच दिवसापासून ना यावर जे कवर टाकलेले होते ना, ते मी सेट केलेले नव्हते. हे कवर मला खूप आवडतात, कारण एकदा टाकले की लवकर हलतच नाही. तुम्ही 1 हप्ता जरी या कवरला हात लावले नाही, तरी ते हलणार नाही. आणि याचं एक कारण आहे की आम्ही हॉलमध्ये खूप कमी बसतो, नियाज बसलेली असते आणि पाहुणे आले तर. पण काल झालं काय की कवर थोडेफार हलले होते आणि पाहुणे आले, तर आज विचार केला की व्यवस्थित सेट करून घ्यावं. तुम्ही बरेचदा बघितलं असेल की घर जेव्हा आपलं स्वच्छ असते ना, तेव्हा कोणी येणार नाही. तसं तर माझं घर स्वच्छच असते, पण काल नियाने एवढा गोंधळ मारून ठेवला होता घरात, अचानक पाहुणे आले, तर आज विचार केला की वेळ आहे तर स्वच्छ करूनच घ्यावं. तर पहिले तर मी सोफा क्लीन करून घेतला. एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी आमचा सोफा वॉश करून घेतलेला आहे. तर वॉश केल्यापासून सोफा एकदम क्लीन असतो आणि मी कवर टाकून ठेवलेले आहे. अशा प्रकारे ना मी त्याच्या हेल्पने व्यवस्थित कवर मागच्या साईडला फसवून घेते. आणि हे कवर अँटी स्लिप आहे, त्यामुळे अजिबात बाहेर निघत नाही. 1 हप्ता देखील सेट राहतात. तर पहिले कवर व्यवस्थित सेट करून घेतले. त्यानंतर ना बरेचदा टी टेबलवर वगैरे आहे ना, निया सगळं सांडून ठेवते. तर आज व्यवस्थित मी क्लिनिंग करून घेतली. रोज थोडीफार क्लिनिंग होतच असते, पण आता प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं तर भरपूर वेळ जातो आणि व्हिडिओची एडिटिंग वगैरे असते, त्यामुळे तसाही वेळ मिळत नाही. हा जो तुम्ही ब्रश बघत असाल, तो अगदी युजफुल आहे. मला तर हा ब्रश खूप आवडतो. अगदी 150ला वगैरे मी मागवला असेल, पण एवढा युजफुल आहे ना, अगदी सोफ्यावरची धूळ वगैरे असेल ना, ती देखील क्लीन होते. जर चेअर्सवरची धूळ असेल, सोफ्यावर अगदी हलक्या हाताने फिरवलं, जर तुमच्याकडे फोमचा बेड असेल, तो देखील क्लीन करायचा. इवन जाळ्या देखील क्लीन करायसाठी किंवा भिंतीवरची धूळ वगैरे साफ करायसाठी देखील हा ब्रश खूप युजफुल असतो. पण जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या वस्तू क्लीन करायसाठी या ब्रशचा उपयोग करत असाल, तर लगेच वॉश करून ठेवा. याला वॉश करणे देखील खूप सोपं आहे. अगदी पाण्यामध्ये डीप करून ठेवलं आणि नंतर सुकत घातलं, तरी देखील खूप छान क्लीन होतो. आणि याचे जे ब्रेसेस आहे ना, ते खूप सॉफ्ट आहे. जर तुमच्या घरी सोफा असेल ना, तर सोफा क्लीन करायसाठी हा ब्रश तुम्ही नक्कीच मागवा. खरंच खूप युजफुल आहे. त्यानंतर टीव्ही टेबलवरही थोडेफार डाग लागलेले होते, कारण निया नेहमी हॉलमध्येच खेळत असते, त्यामुळे आम्ही हॉलमध्ये कमी बसतो, तर त्यावरही धूळ जमा झाली होती. तर नेहमी घर क्लीन करायसाठी मी असं होममेड लिक्विड वापरत असते. कॉलिन तर वापरणंच बंद केलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं डिशवॉश लिक्विड जेल, बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि पाण्याचं मिक्सर करून ठेवलेलं आहे आणि खूप युजफुल वाटते.
जर कुठलंही छोटं मोठं डर्ट वगैरे आपल्या काचेवर किंवा फर्निचरवर वगैरे लागलं असेल ना, थोडंसं स्क्रब केलं की निघून जाते. जर तुम्ही कोलिनमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असाल तर एकदा हे लिक्विड वापरून बघा, कारण घराची क्लिनिंग म्हटलं तर कोलिन देखील भरपूर प्रमाणात लागतं. त्यामुळे जेव्हापासून मला या लिक्विडबद्दल माहिती झालं आहे ना, तर किचन क्लीन करण्यासाठी आणि घरातलं बाकी फर्निचरही क्लीन करण्यासाठी मी हेच लिक्विड वापरत असते. पण खूप जास्त खराब तुमचं फर्निचर असेल, खूप जास्त चिकट डाग लागलेले असेल, तर मात्र तुम्ही मार्केटमधलं केमिकलवालं लिक्विड वापरू शकता. पण जर तुम्ही रोज तुम्हाला साफसफाईची सवय असेल तर असं होममेड लिक्विड जरी बनवून ठेवलं तरी चालेल. तर बघा आता हा एरिया किती छान दिसतो आहे ना, अगदी मन प्रसन्न वाटत होतं. कारण घर व्यवस्थित सेट झालेलं असेल ना, तर घरात खरंच पॉझिटिव्हिटी वाटते आणि घरात जर कचरा असेल तर माझं तरी मन लागत नाही. नंतर तुम्ही हा कपडा बघू शकता. याचा उपयोग सहसा भाज्या धुतल्यानंतर मी ठेवण्यासाठी करते. पण याला काही शेप नव्हता, तर बरेच दिवसापासून मला मॅट बनवायची होती. तर विचार केला की मॅटची देखील कटिंग करून घ्यावी. पण मॅट बनवायला काही वेळ मिळाला नाही. संध्याकाळी आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन झाला आणि हे काम मात्र राहूनच गेलं. तर फक्त मी इथे मॅटची कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर काही टॉवेलचे तुकडे माझ्याकडे मागच्या वेळेसच मी कट करून ठेवले होते स्क्वेअर आकारामध्ये. जसं ओटा वगैरे पुसायसाठी किंवा गॅस पुसायसाठी ना, टॉवेलचे जे तुकडे असतात ना, ते खूप युजफुल होतात, कारण पूर्ण पाणी त्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं. तर बरेच दिवसापासून कट करून ठेवले होते, पण मधातनं एकदा मशीनची सुई अटकली होती आणि त्यानंतर माझं हे काही काम झालंच नाही. तर आज विचार केला की यांच्या ज्या कॉर्नर्स असतात त्या व्यवस्थित स्टिच करून घ्यायच्या. जर डायरेक्टली वापरलं ना, त्यातून धागे निघतात आणि मग ते धागे पूर्ण किचनमध्ये पसरतात आणि जे आपलं बनवलेलं किचन टॉवेल आहे ना, ते देखील लवकर खराब होतं. माझ्याकडे जर कुठलेही असे चांगले कपडे असेल, इवन टी शर्ट्ससुद्धा जुन्या, तर मी भांडे वगैरे पुसायसाठी वापरते. त्या टी शर्ट असेल किंवा कुठलेही कपडे असेल ना घरातले जुने, ते जर डायरेक्टली वापरले ना, तर ते दिसायला छान दिसत नाही. त्यामुळे त्यांना स्क्वेअर शेपमध्ये मी कट करून घेत असते आणि आजूबाजूचा एरिया व्यवस्थित स्टिच करून घेते, जेणेकरून त्यातून धागेही निघणार नाही. तर अशा प्रकारचे 4 किचन टॉवेल्स मी रेडी करून घेतले. त्याच्या स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आणि त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. आजचा ब्लॉग आहे, आज सकाळी शूट केला. तर हे दोन्ही जे ऑर्गनायझर होते ते सुकलेले होते. बघा किचनचा एरिया किती मेसी दिसत होता ना, तर मला कसं तरीच वाटत होतं. तर आता सगळ्या वस्तू मी पहिले व्यवस्थित सेट करून घेतल्या. बघा आता ऑर्गनायझर अगदी नव्यासारखा झालेला आहे आणि एरिया देखील छान दिसतो आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारचा सिंक ऑर्गनायझर नसेल ना, तर नक्की इन्व्हेस्ट करा. अगदी अफोर्डेबल आहे आणि खूप युजफुल वाटतो. त्याचबरोबर जे झाकण होते ते देखील सुकले होते. तर मी पहिले कंटेनरमध्ये सगळं सामान भरून घेतलं आणि आता सगळे झाकण मी त्यावर लावून घेणार आहे आणि तुम्हाला मी आता त्या रॅकचा लुक दाखवते. अगदी हे कंटेनर मार्केटमधून विकत आणल्यासारखेच दिसतात. अजिबात वाटत नाही की लोणच्याच्या बॉटल्स आहे, कारण सेम झाकण असल्यामुळे कोणाला कळणार नाही. तर तुमच्याकडे देखील असे कुठल्याही जुन्या बॉटल्स असाल तर त्यांच्या झाकणाला कलर करा आणि बघा आता हा कॉर्नर किती सुंदर दिसतोय. व व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत एक 1 पॉट सांबार रेसिपी शेअर करत आहे. तसा जेव्हा आपण इडली सांबार बनवतो ना, तर पहिले आपण काय करतो की जी तुरीची डाळ असते ती बॉईल करून घेतो आणि त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या, आवडीनुसार मसाले, सांबार मसाला, इमलीचा गर वगैरे घालून फोडणी घालत असतो. यामध्ये भरपूरसा वेळ जातो आणि रिसेंटलीच मी ना यूट्यूबला ही रेसिपी बघितली होती. तर विचार केला की या पद्धतीने आपण एकदा सांबार ट्राय करून बघावा. टेस्ट चेंज होते की छान लागते आणि खरंच तुम्हाला सांगते, टेस्ट अगदी छान लागते. जे जे काही सांबारमध्ये टाकणारे वस्तू असतात ते सगळं आपल्याला या कुकरमध्येच टाकायचं आहे. इवन तेल, इमलीचा गर, त्याचबरोबर सांबार मसाला देखील, आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, त्यानुसार आपल्याला अगदी 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या आहे. मीन्स डाळ छान शिजलेली पाहिजे आणि त्यातले जे भाज्या असतात त्या देखील छान शिजलेल्या पाहिजे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या टाकू शकता आणि त्यानंतर वरून तडका मारायचा आहे. तर ही रेसिपी मी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे. जसं इडली सांबार तर मी नेहमी बनवत असते, पण या पद्धतीने जर तुम्ही सांबार कधी ट्राय केला नसेल तर कमी वेळेतही बनतो आणि खरंच खूप टेस्टी लागतो. जर कधी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच संपवते. की आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल. व्हिडिओ नेहमीप्रमाणे युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवत जा, जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्ही बरेचदा माझ्या व्हिडिओला लाईक करता पण हाईप करायला विसरता. माझ्या व्हिडिओला हाईप देखील करत जा. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि हाईप केलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो. त्यामुळे व्हिडिओला हाईप देखील करा. आणि या व्यतिरिक्त तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असे ब्लॉग्स पाहायला आवडत असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.